आजच्या ठळक बातम्या. संपूर्ण कोकणात गणेशोत्सवाची धूम, चोहीकडे चैतन्य. राजघराण्याच्या 250 वर्षांच्या परंपरेनुसार श्री गणेशाची प्रतिष्ठापना. ढोल ताशांच्या गजरात ग्रामीण भागात बाप्पाचे आगमन. सामूहिक आरती या संकल्पनेतून गावकरी देतात सामाजिक सौहार्दतेचा संदेश. गणेशोत्सवाच्या देखाव्यात साकारली कोकणातील पर्यटन स्थळे. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. महाराष्ट्रासह संपूर्ण देश आणि जगात साजरा होणारा गणेशोत्सव श्री गणेश चतुर्थीपासून सुरू झाला. महाराष्ट्रात सर्वाधिक मोठा असा महोत्सव कोकणात साजरा होतो. त्यामुळे संपूर्ण कोकणात गणेशोत्सवाची धूम आहे. चोहीकडे चैतन्य निर्माण झालंय. श्री गणेश चतुर्थीला बाप्पाचे घरी आगमन होताना प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो आहे. घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी बाप्पाचे आगमन झाल्याने गणेश भक्तांच्या आनंदाला पारावार उरला नाहीये. संपूर्ण कोकण गणेश भक्तीत अखंड बुडून गेले आहे. आध्यात्मिक आणि भावनिक असे आनंददायी वातावरण सर्वत्र दिसून येते आहे. पाहूया आगमन झालेल्या काही श्री गणेश मूर्ती. दक्षिण कोकणातील प्रसिद्ध अशा सावंतवाडी राजघराण्याच्या सुमारे 250 वर्षांच्या परंपरेनुसार यावर्षी देखील 1.5 दिवसांच्या श्री गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. राजघराण्याच्या देवघरात पुरोहित शरद सोमण यांच्या मंत्रोच्चारात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी राजघराण्याचे सदस्य आणि अनेक गणेश भक्त उपस्थित होते. ही परंपरा तिसरे खेम सावंत भोसले यांनी 250 वर्षांपूर्वी सुरू केली होती. त्या काळी 4 ते 5 फूट उंचीची शाडू मातीची मूर्ती असायची आणि लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करत असत. आजही राजघराण्याशी संबंधित अनेक घरांमध्ये लाल रंगाच्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची प्रथा आहे. या लाल रंगाच्या गणपती मागे गणपती नावाशी संबंधित काही पौराणिक कथा असल्याचं सांगितलं जातं. विशेष म्हणजे माठेवाडा येथे राजश्री तिसरे खेम सावंत यांच्या माठ्यात आजही लाल रंगाचा गणपती पूजला जातो. गणेश चतुर्थीची सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ग्रामीण भागात भक्तिभाव, परंपरा आणि आनंदाचा मिलाफ पाहायला मिळतो. हिरव्यागार शेतून, शेताच्या बांधांवरून आणि चिंचोळ्या वाटेतून गणपती बाप्पाला डोक्यावर घेऊन जाण्याची शतकानुशतकांची परंपरा आजही तितक्याच निष्ठेने जपली जातीये. गावोगाव सकाळपासूनच ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष घुमत होता. लहान मुले, तरुण आणि वयोवृद्ध सर्वांनीच या मिरवणुकीत आनंदाने सहभाग घेतला. गणपती बनवणाऱ्या कारखान्यांपासून ते घरांपर्यंत मूर्ती नेण्याच्या प्रवासात भक्तिभावाचे वातावरण अनुभवायला मिळाले. वाटेतल्या प्रत्येक घरातून फुलांची उधळण केली जात होती. शेतातून जाताना हिरव्यागार शेतीतून निघणारा वारा आणि गजराचा अनोखा संगम ग्रामस्थांना दरवर्षीचा उत्सव नव्याने अनुभवायला लावतो. गणपती बाप्पा मोरया हाच जयघोष सध्या कोकणभर घुमत आहे. गणेशोत्सव म्हटलं की आनंद, उत्साह आणि एकोपा. पण रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील कोंडिवली रोहिदासवाडी गावात गेली अनेक वर्षे या उत्सवाला एक वेगळंच वैशिष्ट्य लाभलं आहे. इथे सामूहिक आरती या संकल्पनेतून गावकऱ्यांनी एकता, बंधुभाव आणि सामाजिक सौहार्दाचा सुंदर संदेश दिला आहे. कोंडिवली गावातील गणेशोत्सव म्हणजे एक वेगळाच अनुभव.
इथे प्रत्येक घरातील गणपतीला संपूर्ण गावातील मंडळी सकाळी आणि संध्याकाळी जाऊन एकत्रितपणे आरती करतात. केवळ आरतीच नाही तर भजन, कीर्तन आणि गावकऱ्यांचा एकत्रित सहभाग पाहिला की हा उत्सव खऱ्या अर्थाने सर्वांचा गणपती ठरतो. एक गाव एक गणपती ही संकल्पना कोकणात राबवणं कठीण असलं तरी एक गाव सामूहिक आरती ही संकल्पना या गावाने यशस्वीपणे जोपासली आहे. गणपती बाप्पा, आम्ही आमच्या गावामध्ये प्रत्येक वर्षाला आमची पिढ्यानपिढ्या अशी परंपरा आहे की प्रत्येक घरोघर जाऊन आम्ही श्री गणेशाच्या आरती घेऊन हाऊसमौज करतो. सर्व ठिकाणी आनंदाने आरत्या होतात. एका गोळामेळाने सर्व आम्ही आरत्या घेतो. कुठलाही कोणाचाही भावभेद नाही. सर्व ठिकाणी जाऊन आरती घेतो आणि श्रीच्या चरणी आम्ही लोटांगणा घालतो. हीच माझी परमेश्वरा चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा, लोकमान्य टिळकांनी ही जी गणपतीची परंपरा सुरू केली तेव्हापासून आमच्या कोंडिवली गावामध्ये रोहिदासवाडी खेड तालुक्यातील या गावी आम्ही वर्षानुवर्ष म्हणजे आमच्या पूर्वीपासून आम्ही ह्या गणपतीचे आरती असो, नाच खेळ गाणे जे असो, हे आम्ही संपूर्ण भावकी किंवा वाडीतील सर्व रहिवासी एकत्र येऊन हे एकोप्याने अखंड रात्रभर ह्या गणपतीचा आनंद लुटत असतो. आणि ह्याप्रमाणे आम्ही आमच्या वाडीमध्ये एकोपा ठेवलेला आहे. आजपर्यंत आमच्या वाडीमध्ये असं कुठेही आम्ही भेदभाव न करता कोणाशी वैर न करता आम्ही हा कार्यक्रम एकत्र येऊन सगळेजण एका चित्ताने आणि एका दिलाने मिळून हा कार्यक्रम आम्ही जोपासतो. गणपती बाप्पा. गणेशोत्सव म्हणजे सर्व भक्तांसाठी आनंदाची पर्वणी असते. बाप्पा घरी आल्यावर भक्त वेगवेगळ्या प्रकारचे मखर आणि देखावे बनवतात. विविध देखावे हे खरे या उत्सवातील खास आकर्षण असतं. त्यात काही देखावे हे तर सामाजिक संदेश देणारे असतात. असाच देखावा संगमेश्वर येथील खातू कुटुंबियांनी वर्तमानपत्र आणि कागदांच्या पुठ्ठ्यांपासून पर्यावरण पूरक तयार केले आहे. या देखाव्यात त्यांनी कोकणातील पर्यटन स्थळे दाखवत कोकण सौंदर्याची देणगी असल्याचं दाखवलं आहे. कोकण आणि तेथील निसर्ग सौंदर्य याची भुरळ सर्वच पर्यटकांना असते. येथील पर्यटन स्थळे सर्वांना माहीत व्हावीत आणि त्यांचा प्रसार आणि प्रचार व्हावा हा दृष्टिकोन समोर ठेवत संगमेश्वर येथील अभिषेक खातू आणि कुटुंबीय यांनी गेली 2 महिने मेहनत घेत पर्यावरण पूरक असा देखावा बनवला. अभिषेक खातू हे व्यवसायाने छायाचित्रकार आहेत. ते दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे साकारतात. त्यांनी यावर्षी देखाव्यात कोकणातील पर्यटन स्थळे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. यामध्ये त्यांनी संगमेश्वर रेल्वे स्टेशन, मार्लेश्वर मंदिर, कर्णेश्वर मंदिर, छत्रपती संभाजी महाराज स्मारक अशी विविध स्थळे त्यांनी साकारण्याचा प्रयत्न केला आहे. ही सजावट गणेश भक्तांचं आकर्षण ठरली आहे. कोकणाचं मोती आणि या जिल्ह्यातलं एक अनोखं, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाण म्हणजे आपलं संगमेश्वर. वरुणा आणि अलकनंदेच्या संगमावर वसलेलं हे गाव निसर्ग, इतिहास आणि अध्यात्म या तिन्हींचं अनोखं मिश्रण आहे. डोंगर रांगांच्या दर्यात दडलेला माझा मार्लेश्वर, गर्द हिरवाईच्या कुशीत वसलेलं सप्तेश्वर आणि आई जाक मातेची छत्रछाया असलेलं हे माझं गाव. इतिहासाच्या पानांमध्ये संगमेश्वराचं वेगळं स्थान आहे. याच भूमीला छत्रपती संभाजी महाराजांच्या पाऊलखुणांचा सन्मान लाभलाय. त्यांच्या स्मृतीने पावन झालेला हा परिसर आजही त्या शौर्यगाथेची साक्ष देतो. तर चला या अनोख्या गावाची सफर करून कोकणच्या हिरव्या निसर्गाचं वैभव, माझ्या शंभूराजाच्या शौर्यगाथा आणि देवळांच्या घंटानादात दडलेली भक्तीची ऊर्जा हे सगळं अनुभवूया. कारण संगमेश्वर हे फक्त एक गाव नाही, तो आहे कोकणचा अभिमान, परंपरेचा वारसा आणि एक न विसरता येणारी आठवण. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.